काय हे सगळं आवरा घड्या कसं आता कुठनं सुरुवात करायची? अरे पिंट्या लवकर काम कर. ते काय काय? चला नव्या नवरा नवरीसाठी डिलक्स हनीमून रूम तयार. तुम्ही काही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका बरं का काय म्हणजे आराम करा दमला असेल या सावकाश या. अरे थांबा, बोलू नका काय. अरे काय तू एवढा मोठा झालायस तुला काही रीत आहे की नाही कळते की नाही बायकांच्या समोर कसं बोलायचं ते अरे मला हळू बोला सवय नाहीये मला. मग एवढं असेल तर लग्न करून द्यायची होती आमच्या सगळ्यांची. जुनी झाली असती सवय. हो ना रे बंधू? मला काय माझं माझं हे नाही नाही हे बघा आज लग्नानंतरची त्या दोघांची पहिली रात्र आहे की नाही आपल्यामुळे त्यांना अजिबात त्रास होता कामा नये समजलं समजलं. अरे हळू समजलं. तू कडी लावतोय? नाही लाव रे लाव. तू खरंच कडी लावतोयस? सही आहे. बाहेर कळलं नसेल ना आपण आतनं कडे लावली तर. कळलं तर काही ऑड वाटेल का? नाही नाही पण ह्या घरात कोणाला अशी सवय नाहीये ना. या घरात बाई असण्याची पण सवय नाहीये. हो. होच की आता मामांना त्याची सवय लावायला हवी. मग कडी पण लावावीच लागेल. लावली की अहो मामा तुम्हालाच म्हणतेय मी. अहो आपलं लग्न झालंय आता. लक्षात आहे ना? त्यामुळे आता तुम्हीच माझे अहो. तुम्हीच माझे काय म्हणतात ते तुम्हीच माझे मालक. तुम्हीच माझे धनी आणि तुम्हीच माझे प्रेमनाथ. बाय एनी चान्स तुला प्राणनाथ म्हणायचं आहे का? कारण प्रेमनाथ ना विलन होता हिंदी सिनेमातला. तुम्हीच माझे प्रेमनाथ म्हणे. माझा मेसेज आलाय. तर ते न बघता कसं कळेल? नाही मला नाही बघायचा मेसेज. हे अगं काहीतरी कामाचं असेल. पण मला नाही ना बघायचा. पटकन बघून चल चल चल. प्रिय सई, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.
आदित्यला तर मिळवलंस तू, पण आता त्याला टिकवून दाखव. कारण इतक्या चित्रविचित्र स्वभावाच्या मामांसोबत एकत्र कुटुंबात राहून नवऱ्याकडून हक्काचं प्रेम मिळवणं काही सोपं काम नाही. आणि ते तुला जमेल असं तर मला मुळीच वाटत नाही. तरी या मेघना रघुवीर काशीकरकडून तुला मनपूर्वक शुभेच्छा. दचकतेस काय? मीच आहे यार. एकतर मला या कशाची सवय नाही, त्यात मी ट्राय करतो. तू अशी एकदम घाबरायला लागलीस, मग मी घाबरेन ना. माझी पहिलीच वेळ आहे. नाही म्हणजे तुझी पहिलीच वेळ आहे, पण मी म्हणतोय की बघ, तुला आता तिथून पळवून वगैरे आणताना झालो होतो मी शमशेर सिंग, पण लाजोच आहे ना ग मी अजून. मी प्रयत्न करतोय ना ग साहेब बदलण्याचा. आणि आता आता पुन्हा प्रयत्न करणार आहे मी रोमॅन्टिक होण्याचा. हा, रेडी ना? हा, 1 2 3 रोमॅन्स. तू काहीच का नाही रिॲक्ट होतेस? तू लाजली आहेस यार. मी तर कधी नाही बघितलं तुला लाजताना. बघू बघू कशी दिसते लाजल्यावर. बघू. सई, काय काय झालं? कुठे काय? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे चेहरा कसा झालाय? काही नाही. अरे तू बोल ना, काय बोलत होता? मी तुला बायको म्हणत होतो. पण आता बायकोचं लक्ष कुठे आहे ना नवऱ्याकडे. बायको कसल्या तरी वेगळ्याच विचारात आहे. आदित्यला तर मिळवलंस तू, पण आता त्याला टिकवून दाखव. कारण इतक्या चित्रविचित्र स्वभावाच्या मामांसोबत एकत्र कुटुंबात राहून नवऱ्याकडून हक्काचं प्रेम मिळवणं काही सोपं काम नाही. यार हे बघ, पुन्हा कुठेतरी हरवलीस. हे काय चालू आहे? अरे नाही, मी इथेच आहे. काहीच नाही. बोल ना. आहेस ना? मग ही आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. ही रात्र फक्त तुझी, माझी, आपल्या दोघांचीच आहे. आज लग्नानंतरची त्यांची पहिली रात्र आहे. त्यांना पूर्ण एकांत मिळाला हवा. त्यांना एकांत कसा मिळेल? दोघांना दोघांत मिळेल. आपण घरामध्ये आहोत, त्याची बिलकुल चाहूल लागता कामा नये त्यांना. समजलं का? समजलं. जमेल. अरे जमेल ना म्हणजे काय बोल, जमेल ना. हे बघ, आता बाहेरून आवाज आला. मी काहीच नाही केलं. तूच तर प्रॉब्लेम आहे ना. तू काहीच नाही करत आहेस म्हणजे अगं. तसं नव्हतं म्हणायचं मला. तू आज नेहमीची सही वाटत नाहीयेस ग. तुझ्या मनात नक्की काहीतरी चालू आहे. आणि काय चालू आहे मला कळायला सांग. हा, तसं काही विशेष नाही. पण आता आपण लोक फक्त मित्रमैत्रीण राहिलो नाही आहोत ना. आता आपण नवरा बायको झालोय. आणि आता इथून पुढे कायम एकत्र राहणार आहोत आपण. अच्छा, आपण आता कायमचे एकत्र राहणार म्हणून टेन्शन येतं? नाही रे, तू आणि मी कायमचे एकत्र राहू शकतो असा कॉन्फिडन्स आहे मला. पण याआधी कधी मी इतक्या मोठ्या फॅमिली बरोबर राहिली नाहीये ना. असं जॉईंट फॅमिली बरोबर राहणं जमेल ना मला. अगं तू जॉईंट फॅमिली असं म्हणून कशाला स्ट्रेस घेतेस? हे बघ, तसंही माझ्या मामांची माझ्यापेक्षा तुझ्याशीच चांगली गट्टी जमली आहे.
आता तुझ्या त्या वयस्कर मित्रांबरोबर राहण्याची कसली भीती? भीती अशी नाही वाटत आहे रे, पण तुम्ही सगळेच जण गेले अनेक वर्ष एकत्र राहताय. तुम्ही सगळे ना असे घट्ट बांधले गेला आहात एकमेकांची. म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळं सेट झालेल्या या घरात मी नाही म्हटलं तरी बाहेरून आली आहे ना. नाही, तुझं बरोबर. माझे आप्पा, माझे मामा, आम्ही सगळे असे घट्ट जमवलेले दह्यासारखे होते. आमच्यातल्या कोणालाही एकाला असं वेगळं काढणं अशक्य आहे ग. पण तू साखरेसारखी आहेस ना. आमच्या ह्या दह्यात अचानक पडलेली साखर आहे सगळं तू. तू आमच्यात कधी विरघळून जाशील, कधी आमच्यातलीच एक होशील ना, तुझं तुलाही कळणार नाही. फरक पडायचाच असेल ना तर तो एवढाच पडेल की तुझ्यामुळे आमच्या दह्याचा गोडवा वाढेल. इतका कॉन्फिडन्स कसा आहे तुला? कॉन्फिडन्स तुझ्यातही होता. हा, तो मगाचा मेसेज आल्यापासून तो कॉन्फिडन्स कुठेतरी हरवलाय असं वाटतं. कुणाचा होता मेसेज? मम्माचा का डॅडूचा? त्यांचा मेसेज असता तर एक वेळ आवडलं असतं मला. पण 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 काही नाही, कोणी नाही. सई, मी शेवटचं विचारतोय, सांग ना मला प्लीज, कुणाचा होता मेसेज? मेघनाचा. तुला हसू येतंय? अगं, हसू नाही तर काय करू? ते कोल्ह्याला द्राक्ष आंबट वगैरे हेच नाही ग. तर बघ, मला ते कोल्हा आणि द्राक्ष वगैरे काही कळत नाही. पण तुला हे तर कळतंय की तिच्या तावडीतून सुटून मी तुझ्यापाशी आलोय. जळजळ होते तिची, बाकी काही नाही. पण ती जे काही बोलली हे ते बघ सी, त्या मेघनाला ना मी समजलोय, ना माझे मामा समजलेत, ना तू. अगं, ठाय आहेस तू, शमशेर सिंग आहेस ना. माझ्या वाईटावर टपलेल्या मुलीला वाटेत पाय घालून पाडलंयस तू. त्या सुयशला थोबाडलंयस. अख्ख्या जगाशी पंगा घेशील ही धमक आहे तुझ्या. त्या मेघनाचं बोलणं कुठं मनाला लावून घेते? नाही. आता थोड्या वेळापुरतं विसरून जाते की ती काय बोलली होती. पण एक बायको म्हणून माझ्याही मनात प्रश्न येतातच रे, की सगळे आपलेत, आपल्या हक्काचे. पण सगळ्यांची काळजी घेताना तू मलाही जपशील ना. तू तुझा वेळ सगळ्यांना देताना मला सुद्धा थोडा वेळ देशील ना. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आधी तू माझा होशील ना. तुला वचन देतो, माझ्यापासून तू आणि तुझ्यापासून मी कधीही दूर होणार नाही. पण इतके एक होऊन जाऊन कधीही वेगळे होणार नाही. आणि माझा होशील ना हा प्रश्न तुला कधीही विचारावा लागणार नाही. घोर ना. अरे एवढ्या शांततेत झोप लागत नाही रे. झोप मलाही लागत नाहीये, पण मी पिंट्या नाहीये. त्या नाही म्हणजे पिंट्या झोपेत चालायला लागला की काय? तो बघ, सगळ्यांनी आधी त्याच्या दाराबरोबर काहीतरी करतोय. अरे हे पिंट्या काय करतोयस काय? अरे मी जागाच आहे मी. मग करतोयस काय काय? किती काय करतोय? ते हे करू नकोस. त्यांना त्रास झाला असेल ना तर बघ. मला काय त्रास होतो
काय सॉरी, मला काही तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. मी दादा म्हटलाच होता लग्नानंतरची तुमची पहिलीच रात्र आहे, पण ना माझा एक छोटा प्रॉब्लेम झालाय. माझी उशी आत राहिली आणि त्या उशीशिवाय मला बिलकुल झोप लागत नाही. तर ती घेऊ का उशी? एक दिवस उशी घेतली नाही तर मान मोडणार नाही तुझी. आणि मुळात उशी हवे कशाला तुला? उशीची सवय चांगली नाही. त्याला उशी देऊ नका, आत बसू. उघड्यात झोप तिकडे. गुड नाईट. त्रास देतोय तर ना तुम्ही झोपा. हा. नाही नाही, इट्स ओके पिंट्या मामा. आम्ही काही झोपलो नव्हतो, आवराआवरच चालू होती. आणि आय कॅन अंडरस्टँड, आपली उशी ती आपली उशी. मग बघा बोंबत आहेत नुसते. तुम्ही सांगा मला, मी देते तुम्हाला आणून. नाही नाही, मी घेतो ना. आत येऊ का? घ्या ना मामा. अहो थांबा, घ्या. ठीक आहे, घ्या. बघा एवढं काही नाही. ए काय झोपलं नव्हतं, काही जागेच होते. मी सॉरी म्हटलो त्यांना. मग ना आता आत गेला होतास ना, तसा परत आत जा आणि आय ड्रॉप्स घेऊन ये माझे. आणि माझ्या गुडघ्याचं तेल ते पण घेऊन ये. मी नाही येणार. मग प्रकरण वाढवावं लागेल ना. पाव सेकंद हवाय मला फक्त. ते जरा हे राहिली तेलाची बाटली इकडे राहिली, मला पाठवलं आत. मी म्हणत होतो तरी मी नाही जात, तुमचं तुम्ही जा. पण आता नाही, मी नाही बघितलं. चालू दे तुमचं. आता जातो ना, आता नाही येणार परत. हा सॉरी. ते ड्रॉप राहिले ना, ड्रॉप राहिले, विसरलो मी. ड्रॉप इथे नाही, इथेच आहे की. हे काय ड्रॉप घालायचे असतात. हां, तर तुम्ही आराम करा, मजा करा. तुम्ही नाही, मजा नाही, झोपा कशाला, आरामच करा, मजा करा. आता मात्र जातो, आता नाही परत येणार. हां. काढ उठा बघा. ओके. मी घरात आल्यानंतरची पहिलीच रात्र आहे ना त्यांची. मग आपली पहिलीच रात्र आहे. पुन्हा कधी येणार आहे? ए पण मला खूप आवडले तुझे पिंट्या मामा. धमालच आहे. तर हीच धमाल त्याच्या अंगाशी येणार बघ. दादा मामा चांगला फेलवर घेणार आहे त्याला. इतका मोठा घोडा झाला तरी अजून लहान मुलासारखा वागतोस तू. अरे जनाची नाही, निदान मनाची लाज तरी बाळग. पिंट्या, जनाची नाही मनाची तरी लाज आहे का तुम्हाला? ह्या पिंट्याला अक्कल नाही, पण तुमची अक्कल कुठे गेली? का आजच्या त्या होमामध्ये टाकलीत लग्नाच्या? नाही रे, जरा डोळे चुरचुरत होते. नसते आज ड्रॉप टाकलीस तू डोळ्यामध्ये, आणि तू नसतं त्या गुडघ्याला तेल लावलंस ते काय बिघडलं असतं का? नाही तर काय. खबरे? आणि तुझ्या डोक्यामध्ये दगड भरले तेवढे, तुझ्या डोक्याखाली कापसाची मऊ सूत उशी हवे कशाला? ए मला झोप येत ना, डोकं बिकं दुखतं माझं. हा अरे ती श्रीमंता घरची पोर, तिच्याकडे माणसे इनमिन 3, आणि प्रत्येकाला एसी, आरामशीर वेगवेगळी खोली. म्हणजे तिकडे ती श्रीखंड पुरी खाते आणि तिकडे आपल्याकडे सगळी बजबज पुरी. काय आहे, लग्नाच्या पहिल्याच रात्री हा सगळा वेड्यांचा बाजार आहे असं जर का तिच्या लक्षात आलं तर ती आल्या पावली परत नाही का जाणार. वर लोक आपल्यालाच हसणार, ब्रह्मेंच्या घरी बाई टिकत नाही म्हणून. लक्षात ठेवा, याच्यानंतर कुणीही जर का त्यांच्या खोलीच्या इकडे गेलं ना तर काय रे, तू गोळी घेतली नाहीस का?
कुठे आहे गोळी? गोळी कुठे आहे?